वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपला. मी चिन्मय भंडारे. आता जस्ट मी आहे आणि इंदापूर तालुका हा आखरी तालुका पुणे जिल्ह्यामधला. आणि आम्ही जस्ट इथून 15 किलोमीटर दूर काम करतो. लोणी कंपनी गाव आहे ते, तिथं लोणी MIDC तिथे एक कंपनी आहे आमची ACS नाव तिथं. आणि जस्ट आज रविवार आहे आणि आज सुट्टीचे दिवस. आज बहुत बड्या आज इकडं बाजाराच्या दिवशी आम्ही जस्ट जातो, मस्त तयारी करून जातो. पण काय घेणार नाही भैया आमचा यार, मस्त तयारी करून जातो मार्केटमध्ये फिरायला. तसं जातो आम्ही, मस्त काही घेऊन आलो पण घेणार कुछ वैसे कुछ भेन. तो जस्ट मी तुम्हाला दाखवीन. म्हणजे सध्या माझा मोबाईलचा झूम केला नाही यार, कॅमेरा तर बरोबर जमत आहे तुम्हाला त्याला बरोबर. तर तिकडे जस्ट जी बस थांबते, आम्ही हे साईड पश्चिम दिशा त्या साईड आमची तिकडं MIDC आहे कंपनी. तर तिकडे आम्ही जातो आणि जस्ट इकडून आमचं रूम वगैरे बहुत जास्त आहे मार्केटचा, बहुत एकदम जास्तीत जास्त हायवे आहे समोर, कारची शोरूम वगैरे आहेत आम्हाला. म्हणजे मार्केट असं जास्तीत जवळच पडतं असं आम्हाला. आता फक्त बाजार त्या साईड तर तो थोडं दूर पडते, बाकी सब बढिया आहे साईड आहे. काही दिवस चांगला वाटला नाही पण आता बढिया वाटत आहे, कारण आता गावासारखंच वाटत आहे आता. बाकी सब बढिया आहे काहीच. तो हे साईड आहे ना, हे बहुत अलग टाईपची साईड आहे. जसं आपल्याकडं तांदूळ जास्त प्रमाणात लावले जाते आणि हे साईड कशी आहे, इकडं ऊस आणि केळी एवढ्या जास्ती प्रमाणात दिसेल. भाई मी त्या दिवशी गेलो होतो, आपल्या एक मित्राचा कार्यक्रम होता इकडे या साईड, तो 10-15 किलोमीटर दूर होता. पण त्या एरियामध्ये जसा आपल्या इकडचे लोक एक साथ झुंडमध्ये राहते समजा, इकडं काही दुरीवर शेती घर बांधतात भाई यार इकडे लोक यार. आणि एक सगळ्यासारखं हे समजत नाही भाई, हे वावरतात कसे त्या वातावरणात, हे राहतात कसे आणि कसा वाजत असेल. एकटं घर इथून ते 500 मीटर दुरीवर एखाद्या घर, पुरा त्याच्या आजूबाजू घराच्या एकदम ऊस लावलेले, केळी झाड लावलेले, फळं लावलेले. कोणते फळं तर एवढे फ्रेश आहेत भाई, या का सांगू यार मी. बहुत खतरनाक फळं आहेत. आपल्या इकडचे जे फळं मतलब सेफ वगैरे आहे काही, ते जे आहे जे आपल्याकडे आहेत ते इकडे नाही का असं टपरीवर विकतात नाही. इकडे नाही का हाय क्वालिटीचे बहुत सही आहे. मी पाहून दंग राहिलो यार, हे का सही सिस्टम आहे इकडे ऊस. माझ्या मागच एक खेती आहे, तुम्हाला दाखवतो दिसत. हा हे पूर्ण ऊस लावले आहे हे साईड. हे जे ऊसचा हे जे शेती जी आहे ते मला नाही का घर इथं घर आहेत, त्या घर नाही का दुसरीकडे तिकडे कोणत्या तरी भलत्याच गावात राहते. इकडचे लोक नाही का बहुत अलगच आहेत. पुरा जो इंदापूर आहे ना भाई, पुरा मतलब अर्धे जे कामवाले लोक आहेत अर्धे त्याच्यानं भरला. असा जास्त म्हणजे कोणी जास्त प्रॉपर नाही भाई काय इथं. मतलब जास्त जसं आपला स्वतःचं घर वगैरे राहिलं, स्वतःचं घर राहते पण प्रॉपर इथलं जास्त कोणीच नाही राहत. अर्धे लोक तर इथलं बाहेरचेच आहेत भाई. इकडं कंपनी आहे मतलब 10-15 किलोमीटरवर पुन्हा एक लोणी MIDC म्हणून येते, जिथं मी काम करतो सध्या ACS कंपनीमध्ये. तर ते विषय कसा आहे, जसं कोणी बाहेर गावाचे, मी तर एवढ्या दुरून आलो, आम्ही 3 जण आलो ना भाई गडचिरोलीवरून. तसं आम्हाला बोलतो इतने दूर से तुम आए हो, वैसे वैसा है, अच्छे नहीं इधर के लोग, मतलब अच्छे नहीं है ज़्यादा. वैसे तो मतलब वो अलग टाइप से तो वैसा आहे गाईज. तर आजचा दिवस अशी वाटत आहे मला. मी जस्ट आलो सकाळी आणि बस आपला ब्रश वगैरे केलो. तर गाईज जस्ट आपलं सनराईज पाहू शकता यार, किती मस्त वाटत आहे यार. तसं मला प्लेन जाताना दिसत. आज बस सकाळी 6 ते 7:30 दरम्यान 3 ते 4 प्लेन इकडून जाताना रोजच पाहिजे मी. रोज एक दिवस असा नाही तर काही इकडे प्लेन नाही दिसत ना, काय दिसत. ते सही सिटी आहे भाई इकडं. आणि इकडं यार डायरेक्ट नागपूरसाठी बस ना. मी पहिले पुणे वगैरे फिरून येईन बड्या आपल्या गावाला जायचं राहील ना, मस्त बड्या पुणे वगैरे फिरतो मस्त बड्या. पण मी सध्या जिमचं पण ट्राय करत होतो. सध्या पाहू आता जमते नाही जमत. मी तसं म्हणत होतो जमते म्हणजे मी तर राहीन किती दिवस मला याची गॅरंटी आहे. कारण हे प्रायव्हेट कंपनी आहे आणि अप्रेंटिसशिप जेवढी सरकारी कंपनी केली तेच तिचा डिप्लोमा नाही का मतलब चांगल्या कामी लागू शकते. प्रायव्हेट बी ठीकच आहे, असं काही गोष्ट पण किती काही झालं तरी ठीक आहे. हो गाईज, आता मी चाललो आता आपल्या घरवर खाली. सध्या मी फ्रेश वगैरे होऊन आज आपले कपडे वगैरे फुल धुवत प्लॅन आहे. आणि आज मी जस्ट जातो आता होते काही वेळातच. आणि अशी गोष्ट आहे कारण मी आज आणि मार्केट तुम्हाला दाखवतो. मार्केट तुम्हाला दाखवून काही क्लिप्स आहेत माझ्याकडे, मी तसे टाकतो ॲडवर. आम्ही आलो आता मार्केट
खतरनाक असतात